खोडगी रोडवरील टाटा क्रोमा शोरूम फोडून चोरट्यांनी 40 लाखांचे मोबाईल पळवले होते। आता या प्रकरणात सोलापूर गुन्हे शाखेने केवळ 72 तासात चोरांना पकडला आहे। या कारवाईत तब्बल 36,33,829 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। यात 67 महागडे मोबाईल्स आणि चोरीवेळी वापरलेली बॅग व मोबाईलचा समावेश आहे। ही चोरी 30 मेच्या रात्री टाटा क्रोमा शोरूम फोडून झाली होती। अज्ञात चोरट्याने ॲपल, सॅमसंग, वनप्लस, ओप्पो, विवो आणि नथिंग या कंपन्यांचे एकूण 78 मोबाईल फोन आणि शोरूमची बॅग असा एकूण 40,41,220 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। शोरूमचे व्यवस्थापक जितेंद्र वाणी यांच्या तक्रारीनंतर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि तपासाची सूत्रे गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली। पोलीस निरीक्षक सुनील दोरगे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं। पथकानं घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासलं तेव्हा त्यांना क्लू मिळाला। काळी पिशवी घेऊन निघालेला एक संशयित व्यक्ती त्यांना दिसून आला। याच आधारे पोलिसांनी शोध सुरू ठेवला आणि 3 जून रोजी सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीकडे पथकाचं लक्ष गेलं। त्याला अडवून तपासणी केली असता तोच रामनिवास उर्फ रामा मंजू गुप्ता वय 37 राहणार दिवा ठाणे असल्याचं स्पष्ट झालं। तो गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रात चोरीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार आहे। त्याच्याकडून 67 मोबाईल फोन, काळी पिशवी आणि वापरात असलेला मोबाईल असा एकूण 36,33,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे।